तो चला बरं थोडासा तुम्ही काय करा मला हे काम बोलताना हात करून याचेकडे किंवा वंदनाकडे कोणाकडे नको हात करून नाही सांगायचं. काय ज्या गोष्टी आहे ना आम्ही विचारून ना तसं तुम्ही फक्त आमच्या समोर सांगा. नंतर आम्ही त्यांना विचारू, सगळ्यांना विचारू ना, सगळ्यांचा विचारपूस घेऊन ना त्याच्यातून मार्ग काय काढता येतो का तेवढं आपलं बघायचं. इथं का आपले एक शब्द सांगला का निर्णय झाला असं नाही आहे. बरोबर. एखादी गोट करायला गेलो ना तर गोटभर आपल्याला दिसं या लगेच 1 मिनिटात होईल, पण 1 मिनिटात होणार नाही. ती गोष्ट करायला आपल्याला कायदा कानून नागायला लागेल, नियम नागा लागते, होवा थोडा काही गोष्टी पुरावा कुठं काय आहे त्या सगळ्या गोष्टी सांगून आपल्याला एक पाऊल पुढं जायचं. तर तुमचं म्हणणं काय आहे ना ते तुम्ही सांगा. का तक्रार नाही, पण गोटीची गोट होती ती तुम्ही आमच्यापर्यंत सांगली तर तुम्ही आता पंचायतच्या समक्ष सांगा जरा. त्यांनी राब करता होता ओढीत परत होतं ते त्यांनी अशी कंपाऊंड करून नाही थांबा ना, तेच सांगितलं का जो तुम्ही बोलला ना पूर्ण याचा पूर्ण होऊ द्या नंतर मग तुम्हाला ते गेले साल तो कोपरा त्याने घेतला तर मी काय नाही बोललो तो तिकडला करून देऊन गेलो ते आपल्याला अडीच बस झाली इकडं राबाला आणि जरा पुढं झाला तर यंदा ती ओढदाची ना राबाची अशी त्यांनी कंपाऊंड करून टाकली. तर मी एक दिवस त्याला आलो विचारला म्हणून मला एक शब्द तर विचारतास का नाही का तुला करायचं होती ते कर, मला एक शब्द विचारतास असा मग काय तुला मी सांगायचं ते सांगतो. तर असं नाही तर म्हणून पाहिजे तर आपले पंच जमू मग फेसला करून घ्या तर सांभाळ एवढंच मी सांगेल ना. झालं तुझं म्हणतो खास कर. आता त्यांनी जो शब्द सांगला तर काय खरा ना काय खोटा ते बाकीचं जाऊ दे. तर मनुष्कीच्या प्रमाणे आपण एका कुटुंबातले आहोत, एका कुटुंबातले आहोत, एका घरातले आहोत. तर त्या हिशोबाने तुझ्या पण बुद्धीला काय पटेल त्या हिशोबाने तुझी मांडणी कर. काय तुझं म्हणणं आहे सांग. काय म्हणा सांग काय आता विचार मी नाही जायचो ना बरोबर सांगा त्याला जायचो तिकडे आपल्या कुठं जागा काय भाव नाही बरोबर एवढाच वाढवणार सोबत मिळतं जेवण वाडी लावून ना पावसाळी वाडी काय भाऊ ते काय उन्हाच पण लावून ना काय आणून म्हणजे काय मोटर बोट काय आणून तर नाही उन्हाच लावून काय लागत नाही एवढीच लागत नाही तू आता ते लाव तू जसं मी लागत राहतेच लागत ते आता रात्री काय तर तू लावतो मी लावतो हे पटेल मला लागत ती कोण लावते कोणी खाता कोण लावता तरी त्याला काय लागत त्या ती मला लागत हे पटेल हा बाई ही पटेल ही प्रेमाचं पटेल नाही ती कसं पडेल पटेल ती रात्री लागत मी मला लागत ती 2-3 कोण आहे ती तोच लावता त्यांनी काय लागत ही पटेल लागत म्हणजे तुझी इच्छा अशी काय ती माझी कोणी तिकडे लावं ना तर ते कोणी थोडीशी इथं कर असा मुद्दा आहे का कसा आहे. असं आहे बरोबर म्हणजे आपण ठेवलं सर हे आपलं काय उडीत फिरायचं इकडे उडीत नाही जागा आहे ना इकडे उडीत कुठे फिरत आहे मला फिरत आहे ना उडीत फिरत आहात ते उडीत इकडे फिरायचो काय ती कुणाच्या हिश्यात आहे तसा नाही तसा तर त्याचा वाद होईल परत. तर आता लागत आहे मी सांगा सांग नाही म्हणजे कसं काय मुद्दा काय राजकारण आहे का समजा तुझी बोलणी 2 तोंडी लावत आहे तर बरोबर आहे बरोबर आहे तुझा पण असं काय नाही आहे काय तुम्ही इकडे हात घातलास ना मी केले असं काय नाही आहे तुझा म्हणजे मुद्दा तुझा पण ते पोळी तुम्ही लागून चिकली लागून कायम ती पोळी परवडल काय नाही परवडायचा नाही त्याच्यात तर नाही मिळावं तिथं ते नाही होती खालती हे पटेल होते होते हे समोर आहे ये तो समोर आग नाही ये होते होते बारकी बारकी होते होते खालती हां होते समोर आग ये बाजू आहे आपण गेल्या वर्षी जमवलं बरोबर आठवते तुम्हाला. तर मुद्दा असा का अशा टायमाला जर आम्हाला बोलवलं तर आम्हाला कुणाच्या पोटावर काय देता येतं. मेहनत असते कुणी पण मेहनत करतं. तुम्ही मेहनत केली
ना त्याच्यात आम्ही सांगणार आपण शिकू नको करत तर त्याची मेहनत करायच्या अगोदर जर आपल्या हे न्यायनिवाडा केला तर त्याचा मार्ग बरोबर होतो. आता तू हे इथं मेहनत केलेली आहे तर तुला जर आता त्या हिशोबाने याची जर बाजू घेतली चांगला भले तुझी कोंडी तू काय झक मार काय करस का नाही करस ते पण ही जागा सोडून दे तर तुला सोडणं भाग आहे. म्हणजे मुद्दा कसा असेल तू बरोबर आहे का ना. पण मी वडिलांच्या हिशोबाने नाही वडिलांच्या हिशोबाने जे करत होतोस ना तर त्यावेळेस तक्रारी करायच्या. आता नवीन तक्रारी करून तुम्हाला काही फायदा नाही. गरज नाही आपण थोडी करायचं ना. तर मुद्दा असा आहे काय आता तुम्ही एक काम करा 2 कोंडी तुम्हाला परवडणार नाही. तात्पुरची व्यवस्था आमचे शब्दाचा मान राखा. ते कोंड्यात गवत नाही तर काय जे होत त्या हुंड्याचा वरिष्ठ तुम्ही करा. ती जागा जशी आहे ज्यांनी कंपाऊंड केलेली आहे तशी ज्या ताब्यात औंधचा पावसाळापर्यंतच त्याने समजा आणि त्याला हिस्सा तो दिला ना इकडे नाही लागेल इकडे लागेल राजूच लागेल नाही मला लागेल हिस्सा आणि तुम्हाला तुमचा हिस्सा कुठे दिला. आता वाटणेच कोणी करेला ये तो खास मोठी बस आहे सायो झुल्याचा मॉडर किती सांग मॉडर किती रामा सांगते त्याची पण आहे त्याचा नाही हे सायो त्याचा मी काय म्हणतो झुल्याचा आम्ही थोडीशी माहिती काढली त्याप्रमाणे ऐका तुम्ही. ही जमीन सगळी जमीन जी आहे ही राजाची बरोबर. राजाची पहिली जी वडील बायको होती त्याची मुलं किती 2 एक झुल्या ना एक काकड्या. झुल्या हा मयत आहे झुल्याला मूलबाल नाही बरोबर. विषय त्याचा संपला. आता राहिला कोण काकड्या राहिला बरोबर. काकड्याचा रामा कासू ना गणपत. गणपतचा भास्कर आहे इथपर्यंत आहे बरोबर. आता दुसरी जी बायको होती राजाची त्याचे म्हणजे जी नवली सांगत आपले भाषेत नवलीचं धर्मा गोविंद न पांडू हे तिघ म्हणजे झुल्या काकड्या धर्मा गोविंद न पांडू एकूण किती झालं 5. म्हणजे हिस्से किती झालं पाहिजे होतं 5 बरोबर. भले ते झालं नाही झालं ते सोडून देऊ सोडून देऊ. जिवंत अवस्थेमध्ये कोण आहेत आता एक काकड्या आहे एक धर्म आहे गोविंद आहे पांडू पण मयत आहे. पांडू मयत आहे त्याचं काही मूलबाल आहे नाही. म्हणजे झुल्याचं आणि पांडूचं हे कुणीच नाही आहे. सीताराम बरोबर आहे का. पांडूचं कुणी आहे का नाही. झुल्याचं कुणी आहे का नाही. म्हणजे 2 तर आऊट झाले म्हणजे संपले गेला त्यांचा कारभारच आटोपला. आत्ता कारभार राहिला तो काकड्या धर्म ना गोविंद. राहिले किती 3 5 पैकी 3 राहिले. तर जर तुम्हाला इकडच्या तिकडं काही पण कोणी कुठं करत व्हा कोणी कुठं करत व्हा जुन्या हिस्साच्या प्रमाणे दाखवल्या हात वाऱ्यापर्यंत किंवा तलाठी आणून तुमचं हिस्सं पाडेल काय पहिलं नाही ना. तलाठी आणून जागा हिस्से केलेत का पहिले 5 केलेत का हिस्सं नाही केलेले. हातवारी फक्त दाखवेल हवा तुमची तू कर तुमची तू कर तुमची या कर असाच झाला हवा ना. तर त्या पद्धतीने हातवारीने पहिला झाला हवा तर त्याच्यात तुमच्या आता तक्रारी होत. तर आपले लहान आहोत तरी पण काही गोष्टी जी मोसाळप्रमाणे आपण काढल्या तर आता जिवंत जे आहेत 2 बायकांची पोरं तो नवली रह नाही तर मोठीचा रह अधिकार समान आहे. 1 रुपया रहल 4 भावले असतील तर 4 आणि अखेर पण 4 आणि वाटली बरोबर. तर त्या हिशोबाने ऐक ना. आता मुद्दा असा आहे काय ज्या पद्धतीने तुम्ही आता सध्या करत आहात त्याच्यात तुमचा इकडचा तिकडं होय. आम्ही गेल्या वर्षी पण त्याच सांगितला होता काय तुम्ही गवत कापून झाला भात कापून झाला फार तर तुम्ही डिसेंबरपर्यंत आटपला. तुम्ही जानेवारी महिन्यात नाही बोलवला तरी यावेळेस आम्ही जबाबदारी अशी दिलेली आहे तंटामुक्त अध्यक्ष म्हणून आणि सदस्य म्हणून ग्रामपंचायतचे सदस्य गावची इथे वंदना आहे. आणि हे कदाचित जर काही गोंधळ झाला तर ह्या 15 ऑगस्टला अध्यक्ष बदलू पण शकतो. पण जे सदस्य आहेत हे 5 वर्षासाठी आम्ही परमनंट आहोत. आम्हाला कुणी हलवू शकत नाही.
तर जबाबदारी पुढच्या वर्षी तुमचा नक्की करण्यासाठी, फिक्स करण्यासाठी तुम्ही जर नाही आठव केला, ह्याच्याकडे नाही गेलंस तर ये तुम्हाला आम्ही जबाबदारी देत आहोत. ये तुम्हाला येऊन सांगतील. न तुम्ही नाही आलेस आमच्याकडं, म्हणजे सरपंचाकडं, पाटलाकडं किंवा तंटामुक्ती अध्यक्षकडं किंवा माझ्याकडं कुणाकडं नाही आले तरी हे दोघं तुम्हाला घेऊन येतील आमच्याकडं आणि आपले जी जागा आपल्याला काय करायची आहे त्या टायमातच आपण करू. ही वेळ जागा मापण्याची नाही. कोणा एखाद पिशवी 10 किलोची भात आणेल हवा, त्याच्यासाठी तुम्ही मेहनत करून ना तशी राख करेल हवा, तर त्या हिशोबाने आता जर आपल्या इकडच्या तिकडे करायला घेईन तर तुमचा अख्खा विस्कळीतपणा होऊन जात. नाही मी काय सांगतो सर, हां बोला. म्हणजे आता झुले पांडू 20 किलो समजा याने केला, आपल्या झुल्याने 20 किलो कोणाचं म्हणजे काकड्याने ना पहिला पांडू खपला, त्यावर सांग झुल्या खपलं 20 पान ते कसं या केलं ना 20 पाने असं नाही. कोणाही केले ना तरी तो अधिकार राखेल. कायदा काय सांगा. त्याचं बुक नाही नाही कसं बुक आहे. नाही, बुका कोणाकडे पण ठेवा, बुका कोणाकडे पण ठेवा ना, कोणाकडे पण बुका राहून देस, काही नाही. ती झुकारून देस त्या बंधाऱ्यात, काही त्याचा फायदा नाही, काहीच फायदा नाही. बुकाचा फायदा नाही ना, काही नाही. जे पण तुम्ही सांगशाल आम्ही मान्य करू, पण आम्ही कागदावर नको. काय आहे 30 पाणी करायच्या टायमाला तुम्ही त्या वेळेसचं वेळवाकडं कोणी पण गुन्ह्या पाटील होता, नाही तर दुसरा रमेश पाटील होता, नाही तर त्यावेळेसचा गावजी सरपंच होता, काय लहानू होता, काय मानकाका होता, काय जानू खांजोडे होता, नथू दुमाडा होता, असे माणसांना बसवून तुम्ही दिवस पाण्याचा जो खर्च केला ना, त्यावेळेस मी यो खर्च करत आहो ना, ही जमीन मला लागणार आहे किंवा नाही लागणार अशी लिखापडी केली का? नाही केली. आम्ही तुम्ही काही पण जरी केला असेल तरी आम्हाला सध्या आम्हाला आरसा दिसतो तो अशा पद्धतीने आम्ही त्या शब्दाला तुमच्या दुजोरा देणार नाही. त्याने काय सांगा, आता याला आणेल कोणा कसं कुठं आहे त्याची बातमी आणेल नाही वारस त्याने आयन समजून काय सांगितलं कोणाला वारस त्याला वारस नाही ना, अंत्या कोणाचा गोविंदचा तो घेऊन जावा, पण त्याला आणेल काय नाही आणेल ना. हे बघ, असं नाही आणू नाही तर नाही आणू, त्याचे कायद्याच्या प्रमाणे त्याच्या बास्ताचं नाव आहे ना, बसं नाव आहे ते. बरोबर हा त्याचा हक आहे ना, संपला विषय. कसं पुढे आणणार त्या पाहिजे हिस्से मागून घ्या पाहिजे ना, तर म्हणजे बसायचं ते तसा ना. नाही. फक्त जमिनी 3 हिस्से पडतील, तसा फक्त नाही. 3 तीन हिस्से पडतील या फक्त जमिनीत. 3 दोन तर मयत आहेत, 3 हिस्से पडतील. त्याला ते बसणे आणेल नाही. आणू नाही तर नाही आणू, त्याचे बासचा नाव इथं आहे ना, संपला विषय. यो विषय नाही. आस घेऊन गेली तिकडे फारच नाही. तसं नाही. गेली तिकडे कायदा नाही, सांगा ते येतं नाही, जमिनीत येतं नाही. त्या का मला माहित असतं, नाही ते ते तुला माहित राहते म्हणजे पोटात तर गोविंद पडेल. नाही ते राहते तसा नाही. त्याचा जन्म असणार दिलं पाहिजे का तुमच्यावरच घ्या. जन्मदाता जो बास आहे ना, त्या बासची जमिनीवर येणार कुठं मुंबईला दिल्लीला होणार तर कोणी कुठं काय बरं तसा नाही. कायद्याप्रमाणे आम्ही त्याची बाजू घेतो असं नाही भास्कर, त्याची बाजू असं नाही. म्हणजे तीच वेळ जर तू त्या ठिकाणी राहतास ना, तुझ्या ठिकाणी तो राहता ना, तरी आता तुला आम्ही हात लावून थांबायला एक शब्द सांगू ना, तो त्याला पण चांगला असता, पण कायद्यात तसं बसत नाही. म्हणजे का तो वडील होता ना, त्या पण मागून घ्या पाहिजे. आता ते खपलं आता आम्हाला पण मागून घेत तसा कसं मुद्दा काम नाही. आमचे पोरं कायद्यात आहे जसा ना, येतो तसा आमचे पोरं फक्त एक जमिनी 3 हिस्से पडतील, ज्याची 3 होईल ना हिस्से ते पडतील. 3 हिस्से पडतील त्याचे सातबारा तुमचा पण आनंद दाखवा त्याला, तुमचा पण आनंद दाखवा. हा दाखवा, तुझा बस दाखवा तर सगळ्याच आता तो व्यक्ती जागा होती ती जागा